नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी मित्रांनो आपण युट्यूबला लाईव्ह लेक्चर सिरीज मित्रांनो सुरू केलेली आहे। त्याच्यात मित्रांनो आपलं जे मॅथ्सचं लेक्चर असतं ते रोज मित्रांनो रात्री 9 वाजता असतं। ओके, फक्त तलाठी भरतीसाठीच नाही, ज्या बाकीच्या अजून सरळ सेवा एक्झाम येणार असतील तर त्या सगळ्या एक्झाम साठी मित्रांनो ही लाईव्ह लेक्चर सिरीज मित्रांनो खूप महत्त्वाची ठरणार आहे तुम्हाला। ओके, तर सगळ्यांनी चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवा। ओके, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, आजचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सरळ रूप सिम्प्लिफिकेशन, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो। ओके, बरेच मुलं या टॉपिकला घाबरतात, पण मित्रांनो माझ्याकडून एकदा शिकल्यानंतर एकदम सोपा वाटेल। बघा मित्रांनो, काय आहे क्वेश्चन बघा, 17 मायनस काय रे 152 डिवाइड -19। आता इथे मित्रांनो बघा मायनस पण दिसतं आणि डिवाइड पण दिसतंय, तर काय रे इथं बोडमास रूल यूज करायचा। सगळ्यात आधी मित्रांनो बोडमास रूल नुसार बघा, जर क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट असेल, या बीओचा अर्थ काय होतो रे ब्रॅकेट ऑफ, जर क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट असेल तर सगळ्यात आधी काय करायचंय मित्रांनो ब्रॅकेट सोडवायचं आहे। नंतर जर ब्रॅकेट नसेल तर सगळ्यात आधी काय करायचं रे डी म्हणजे काय डिव्हिजन, डिव्हिजन नंतर एम म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन। ओके, ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन। सगळ्यात आधी काय करायचंय मित्रांनो डिव्हिजन करायचंय। आता इथे मित्रांनो बघा 152 डिवाइड बाय काय रे, आता इथे ब्रॅकेट मध्ये का टाकलंय रे, हे मायनस मध्ये, जेव्हा पण मायनस मध्ये व्हॅल्यू असते तर तिला ब्रॅकेट मध्ये टाकलं जातं। आता इथे बघा हा 17 मायनस, सगळ्यात आधी या दोघांची डिव्हिजन होईल। 19च्या पाड्यात 152 कुठे येतो रे, 19 8 152 होतात आणि एक मायनस मध्ये, म्हणून आन्सर कशात येणार आहे रे मायनस मध्ये। लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा डिव्हिजन असेल समजा -8 डिवाइड बाय 2, जर एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं मित्रांनो मायनस मध्ये येतं, लक्षात ठेवा डिव्हिजन मध्ये। आणि जर दोघं मायनस मध्ये असतील तर येणार आन्सर कशात येतं मित्रांनो प्लस मध्ये येतं, लक्षात ठेवा। कळालं? म्हणून एक डिव्हिजन मध्ये एक मायनस मध्ये होतं, म्हणून हे आन्सर कशात आलं रे मायनस मध्ये। आता हे मायनस मायनस काय होईल मित्रांनो प्लस होईल। 17 अधिक 8, 17 अधिक 8 किती होणार आहे रे 25, तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 25, ऑप्शन नंबर फर्स्ट। समजलं? सोपं आहे एकदम, काय मित्रांनो सोपं आहे, समजलं? बोडमास नुसार सगळ्यात आधी काय होईल डिव्हिजन। 19च्या पाड्यात 152 कुठे येतो रे पाढे पाठ पाहिजे, 19 8 152, एक मायनस मध्ये म्हणून मायनस मध्ये, मायनस मध्ये म्हणून ब्रॅकेट टाका। हे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आणि मधलं मायनस, मायनस मायनस काय होईल रे प्लस होईल, हे माहिती ना। तर 17 अधिक 8 किती मित्रांनो 25, हे लक्षात ठेवा। जर एक ब्रॅकेटच्या बाहेर मध्ये मायनस आहे आणि बाहेर मायनस आहे तर मायनस मायनस काय होतं रे प्लस, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे आणि मध्ये प्लस आहे, मायनस प्लस काय होतं मायनस, ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे आणि मध्ये मायनस आहे, प्लस मायनस काय होतं मायनस, लक्षात ठेवा। आणि बाहेर पण प्लस आहे मध्ये पण प्लस आहे, प्लस प्लस प्लसच राहतं, हे लक्षात ठेवा। सर्व बेसिक पासून सांगतोय मित्रांनो, जायचं पुढे। चला पुढचा क्वेश्चन सेम आहे मित्रांनो, काय रे 43 अधिक काय 128 128 भागीला 16 बरोबर आहे का? यस। सगळ्यात आधी बोडमास नुसार काय होईल रे डिव्हिजन, बरोबर आहे। 16च्या पाड्यात 128 कुठे येतो, 16 8 128, पाडे पाठ पाहिजे। 43 आणि 8 किती रे 51, तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 51। सोपं आहे, जायचं पुढे, सोपं होतं मित्रांनो। सेम आता इथे मित्रांनो बघा काय रे 13 अधिक 17 गुणिला -7, सेम मित्रांनो बोडमास नुसार सगळ्यात आधी काय होतं ब्रॅकेट, जर क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट असेल तर सर आता इथं ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट म्हणजे एकाच संख्येला आहे। जेव्हा दोन संख्येला असेल म्हणजे आता समजा असं असेल 5 अधिक 7 प्लस 6, मग सगळ्यात आधी ब्रॅकेट सोडवायचा। आता हा ब्रॅकेट दोन संख्या मिळून आहे ना, पण इथे एकच संख्याला आहे,
का रे एका संख्येला ते मायनस मध्ये, जेव्हा मायनस मध्ये असेल तर त्या संख्येला ब्रॅकेट टाकला जातो, लक्षात ठेवा स्टँडर्ड फॉर्म नुसार. आता हा ब्रॅकेट मित्रांनो बोर्डमास नुसार तो ब्रॅकेट नाहीये, तो मायनस साइन मायनस संख्या असल्यामुळे तो ब्रॅकेट आहे. आता इथे ब्रॅकेट आहे का रे? नाही. ब्रॅकेट नसेल तर सगळ्यात आधी आपण काय करतो? डिव्हिजन करतो. डिव्हिजन देखील आहे का? नाही. डिव्हिजन नसेल तर नंतर कशाला महत्व देतो? मल्टिप्लिकेशनला. कशाला महत्व देतो? मल्टिप्लिकेशनला. मित्रांनो हे 13 अधिकच असे 17 7 आहे. 17 7 किती होता रे? 119 मायनस मध्ये म्हणून मायनस मध्ये. सेम मित्रांनो जसं मागचं डिव्हिजनचं सांगितलं, एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं रे? मायनस मध्ये, डिव्हिजन मध्ये. आणि दोघं मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर प्लस मध्ये. तसंच मल्टिप्लिकेशन मध्ये पण मित्रांनो लक्षात ठेवा, जर एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर मायनस मध्ये येतं, आणि जर दोघं मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं रे? प्लस मध्ये येतं. हे लक्षात ठेवा. मग हे प्लस मायनस काय होईल? मायनस. आत्ताच मगाशी सांगितलं होतं 13 मायनस 119. आता इथे मित्रांनो बघा, हे काय रे? ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल आहे. मग हे तुम्हाला माहिती असेल. ओके, ते पण एकदा इकडे लिहून देतो बघा. काय रे? +4 -7 इज इक्वल टू -4 +7 इज इक्वल टू -4 -7 इज इक्वल टू आणि +4 +7 इज इक्वल टू. बघा मित्रांनो, हे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये लक्षात ठेवा, हे ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल आहेत. ज्यांना माहिती नाही त्यांनी व्यवस्थित करून घ्या. हे मी मित्रांनो मल्टिप्लिकेशनचं रूल सांगितलं. मल्टिप्लिकेशन मध्ये काय रे? एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर मायनस मध्ये, दोघं मायनस मध्ये असतील तर येणार आन्सर प्लस मध्ये. सेम डिव्हिजनचं देखील मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं. एक जसं मल्टिप्लिकेशनचं आहे तसंच डिव्हिजनचं देखील आहे. एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर मायनस मध्ये, आणि दोघं मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर प्लस मध्ये. हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचं क्लिअर झालं. तसंच मित्रांनो ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये बघा, आता इथे काय रे? साइन अपोजिट आहे, एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, एकदा मायनस आहे एकदा प्लस आहे. जेव्हा साइन अपोजिट असेल तर तिथे काय होतं रे? वजाबाकी होते. काय होते? वजाबाकी. लक्षात ठेवा, सबट्रॅक्शन होतं. आणि जेव्हा साइन सेम असेल, बघा दोघीकडे साइन सेम आहे, तर काय रे? जेव्हा साइन सेम असेल तर तिथे काय होते रे? बेरीज होते. काय होते? बेरीज होते. लक्षात ठेवा मित्रांनो, साइन सेम असेल तर बेरीज, आणि साइन अपोजिट असेल तर वजाबाकी. एकदम बेसिक पासून सांगतोय मित्रांनो. आता इथे वजाबाकी करा. मोठ्यातून छोटा 7तून 4 गेला 3, 7तून 4 गेला 3. आणि इथे मित्रांनो कायम जे फायनल आन्सरला साइन असतं ते आपण मोठ्या संख्येचं देतो. काय देतो? मोठ्या संख्येचं. इथे मोठ्या संख्येचं साइन काय रे? मायनस, म्हणून मायनस. इथे मोठ्या संख्येचं साइन प्लस आहे म्हणून +3. आता इथं बेरीज होईल. 7 आणि 4 11, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून -11. 7 आणि 4 11, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून हा +11. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे हे रूल आहे मित्रांनो. जेव्हा साइन अपोजिट असेल तेव्हा वजाबाकी होते, आणि साइन सेम असेल तेव्हा बेरीज होते, आणि कायम फायनल आन्सरला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. कळालंय? समजलंय? ओके. आता इथे मित्रांनो बघा, एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. साइन अपोजिट आहे म्हणजे काय होईल रे? वजाबाकी. करा वजाबाकी. 119 मधून 119 मधून 13 गेले तर किती उरले रे? 106. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून याचा आन्सर काय येईल? -106. ऑप्शन नंबर 3. समजलंय सगळ्यांना? सर्व बेसिक पासून सांगतोय मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुमचा मॅथ मधला सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, महत्वाचा लेक्चर आहे. सर्व एकदम नोट डाऊन करून घ्या. तुमच्या सर्व गोष्टी काय होणार आहे मित्रांनो? क्लिअर होणार आहे. आणि हे सारखं सारखं बघा, 100% तुमचा मॅथ्स काय होणार आहे? परफेक्ट होणार आहे. जर आवडत असेल तर लाईक करायला लाजू नका, आणि लय भारी कमेंट करायला विसरू नका. बघा काय रे, हा पुढचा क्वेश्चन काय बघा. 31 अधिक काय 7 गुणिला 3 अधिक 48 भागिला 4. सेम मित्रांनो बोर्ड मार्क्स नुसार सगळ्यात आधी काय होईल? डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन. ओके, हा 31 जसाच्या तसा. आता मित्रांनो डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन वेगवेगळे आहे, तर दोघांना सेपरेट करून घ्या. 7 आता इथं लगेच मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. 7 21, आणि 4ने भाग दिला तर किती रे? 12. 48 भागिला 4 म्हणजे किती? 12. कळालं? समजलं? पण मित्रांनो जेव्हा असं बघा, डिव्हिजन पण आणि मल्टिप्लिकेशन पण एकत्र असेल, असं आता इथे बघा गुणाकार आणि भागाकार एकत्र आहे ना, तर तेव्हा आधी काय करायचं रे? सगळ्यात आधी भागाकार करायचा, मग गुणाकार करायचा. आता इथे आपण बघा गुणाकार लगेच करून घेतला आणि भागाकार
लगेच केला. का केलं? कारण या दोघांमध्ये काय तर प्लस साईन होता. मग जेव्हा असे वेगवेगळे असतील तर गुणाकार लगेच करून घेतला तरी चालतं. पण असं मित्रांनो एकत्र असेल तर सगळ्यात आधी भागाकारच करायचा, मग गुणाकार. राहील लक्षात? बघा सर्व बेसिक पासून सांगतोय. तर काय येईल रे? 31 आणि 21 किती होतात? बघा सोबत करू. हे 30, 30 आणि 20 50, 50 आणि 10 60, हे 2 62, हा एक 63, हा एक 64. तर बेरीज किती आली? 64. अवघड आहे का रे? मला सांगा. सोपं आहे. जायचं पुढे. काही डाऊट? येस. सेम मित्रांनो याचा आन्सर आता बोर्ड मार्क्स नुसार तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय मित्रांनो. आता सर्व डिटेल मध्ये सांगितलंय ना. जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर समजलं असेल, सर्व बेसिक क्लिअर झालं असेल, तर मित्रांनो याचा आन्सर मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय मित्रांनो. देणार सगळ्यांनी द्यायचंय मित्रांनो. सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे म्हणून सगळ्यांनी याचा आन्सर मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की द्यायचंय. जायचं पुढे. सेम काय बघा हा क्वेश्चन काय दिलेलं आहे मित्रांनो? -17 अधिक 6 गुणिला -4 अधिक 84 भागिला 6. सेम मित्रांनो भागाकार करा, गुणाकार करा. कळालं? -17 जसे जसा अधिक गुणाकारात काय रे, एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं? मायनस मध्ये. 6 चोक 24. आता हे सर्व सांगून झालंय. 6 ने 84 ला भाग दिला तर किती येईल रे? 6 एक 6, 8तून 6 गेले उरले 2, 2वर 4 24, 6 चोक 24. येतो ना भागाकार? जायचं पुढे. हे प्लस मायनस काय होऊन जाईल रे? मायनस. तर काय येईल? -17 -24 अधिक 14. काही डाऊट? आता मित्रांनो इथं बेरीज वजा बाकीचे रूल वापरा. कोणत्याही आधी दोघं संख्यांचा करू शकता तुम्ही. पहिल्या दुसऱ्याचं केलं तरी चालेल, किंवा दुसऱ्या तिसऱ्याचं केलं तरी चालेल, किंवा पहिल्या तिसऱ्याचं केलं तरी चालेल. जे सोपं वाटलं ते आधी करून घ्यायचं. बघा आधी या दोघांचं सोपं आहे. साइन सेम आहे. साइन सेम असेल तर काय करतो रे आपण? बेरीज करतो. 17 आणि 24 किती? 41. आणि काय? मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मोठ्या संख्येचं चिन्ह काय? मायनस. पुढचा अधिक 14 जसं जसं. बरेच मुलं काय करतात रे इथं 41 आणि 14 55 होतात. असं होईल का रे? नाही. मित्रांनो बघा यांची बेरीज होईल का? नाही होणार. कारण का? 41च्या समोरचं साईन काय? मायनस. आणि 14च्या समोरचं साईन काय? प्लस. दोघांचं साईन बघायचं. दोघांचं साईन काय रे? अपोजिट आहे. अपोजिट असेल तेव्हा काय करतो? वजाबाकी करतो. काय करतो? वजाबाकी. मग वजाबाकी केलं तर 27 येईल. आणि काय मोठ्या संख्येचं चिन्ह देतो? मोठ्या संख्येचं चिन्ह काय रे? मायनस. म्हणून याचा आन्सर काय येणार आहे? -27. मग हे असं लक्षात राहील का रे? इथं बेरीज होईल का? नाही. कारण 41चं चिन्ह काय? मायनस. दोघं चिन्ह काय? अपोजिट. अपोजिट असेल तेव्हा काय करतो? वजाबाकी करतो. लक्षात ठेवा. जायचं पुढे. सोपं आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो. सेम मला याचा आन्सर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय मित्रांनो. खूप भारी क्वेश्चन मी घेतलेले आहेत, कारण तुमचं काय बेसिक सर्व पक्क झालं पाहिजे मित्रांनो. आजचं लेक्चर खूप महत्वाचं आहे. जे पण लेक्चर ऐकत असतील तर काय रे याचा आन्सर तुम्ही मला लगेच व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. मित्रांनो आवडतंय? आहे का लय भारी? जर आवडत असेल तर लाईक होऊन जाऊ द्या, लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या, आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला याचं आन्सर मला तुम्ही व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो बघा. काय रे? बघा एकदम मस्त क्वेश्चन घेतलेत मी. सर्व टाईप टाकलेत. काय रे? 9 पुढे काय? -7 गुणिला 3 ओके अधिक -4 वजा 76 डिवाइड बाय 19. मोठा दिसतोय. बोडोमास नुसार काय होईल रे? ब्रॅकेट सगळ्यात आधी हा ब्रॅकेट सोडून घ्या. हा 9 जसा जसा ब्रॅकेट मध्ये काय मित्रांनो? हा गुणाकार करून घ्या. 7 ते 21 एक मायनस मध्ये म्हणून -21. हे प्लस मायनस काय होऊन जाईल रे? ब्रॅकेट ओपन केल्यानंतर -4 होईल. पुढचा मायनस जसा जसा 76 ला 19 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल रे? 19 चोक 76. समजलं? सोपं आहे मित्रांनो. चला पुढचं 9 ब्रॅकेट मध्ये करा. सगळ्यांची साइन सेम आहे म्हणजे काय होईल? बेरीज होईल. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. 21 आणि 4 25, 25 आणि 4 29 येईल असं. बघा काय रे मित्रांनो, बघा आता लक्षात ठेवा. बरेच मुलं काय रे 9 वजा 29 करतील इथं, पण ह्या ब्रॅकेट मध्ये मित्रांनो जर एक संख्या ब्रॅकेट मध्ये
आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे, तर ह्या दोघांमध्ये गुणाकार होतो मित्रांनो. लक्षात ठेवा काय होतो, गुणाकार. म्हणजे याचा आन्सर काय देणार आहे तुम्ही, -20 देणार. 4तून 5 वजा करणार का, नाही. जर एक ब्रॅकेट मध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर त्यांच्यात गुणाकार होतो, लक्षात ठेवा. इथे गुणाकार होईल मित्रांनो. करा 29 किती होतात रे, 261 होतात. आणि गुणाकारात एक मायनस मध्ये असेल तर येणार आन्सर कशात येतं, मायनस मध्ये येतं. म्हणून याचा आन्सर काय येणार आहे, -261. सोपं आहे का मित्रांनो, तुम्हीच सांगा. काय अवघड आहे का? मॅथ एकदम सोपं आहे मित्रांनो. फक्त काय रे, सर्व बेसिक काय पाहिजे मित्रांनो, एकदम क्लिअर पाहिजे. काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. जायचं पुढे, बोला. चला पुढचा क्वेश्चन सेम आहे मित्रांनो. याचा आन्सर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. म्हणजे तुम्हाला येतंय का ते मला काय करायचंय, चेक करायचंय. देणार, चला देणार का, द्यायचंच आहे. देणार का नाही, द्यायचंच आहे. ओके, आपल्याला काही करून यावर्षी काय रे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. तर काय मित्रांनो, जे पण आपल्या समोर दिसेल त्याचं काय करायचंय, प्रॅक्टिस करायची, सोडवायचंय, घाबरायचं नाहीये. देणार मग आन्सर, द्यायचंय. चला पुढचं सेम आहे मित्रांनो, सेम. हा देखील तुम्ही सोडवणार का, तुम्हाला का देतोय रे मी, तुमची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. सोडवणार, देणार आन्सर का मी हा सोडून देऊ. चला मी हा सोडून देतो वाटल्यास. चला काय, 5 इंटू -47 अधिक 17 गुणिला 8 वजा 114 भागिला 19. सेम, ब्रॅकेट सोडून घ्या. काय रे, हा -47 जसा तसा बोडमासनुसार आधी गुणाकार करून घ्या. अधिक 17 किती होतात रे, 17 136. पाढेपाठ पाहिजे मित्रांनो. काय पाहिजे, पाढेपाठ. 136. 19 नाही, 114 भाग दिला, 19 114 होतात. बघा भागाकार, पाढे, हे सर्व पाठ पाहिजे. भागाकार आणि गुणाकार कशावर डिपेंड आहे, पाढ्यांवरती. म्हणून ते तुमचे मित्रांनो पाढेपाठ असणं गरजेचं आहे. समजलं, जायचं पुढे. चला 5 हा वजा 47 जसा तसा. 136 मधून 6 गेले, किती उरले रे, 130 उरले. बघा साइन विरुद्ध आहे, साइन विरुद्ध असेल तेव्हा वजा बाकी होईल, बरोबर आहे ना. 130 मधून 47 गेले तर किती उरतात रे, करा. बघा या 130 मधून 40 गेले, किती उरले, 90. आणि 90 मधून 7 गेले, किती उरले, 83. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून प्लस राहील. या दोघांमध्ये काय होईल, गुणाकार. 5 गुणिला 83 केलं तर किती होतात रे, 415 होतात. किती होतात, 415. तर याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 3. सोपं आहे, सांगा मला. मित्रांनो ज्याचं बेसिक वीक असेल तर हे लेक्चर सारखं सारखं करायचंय मित्रांनो. या लेक्चर वरतीच मित्रांनो तुमचं सर्व मॅथ्स आहे, कळालं. चला जायचं पुढे, लाईक होऊन जाऊ द्या. चला सेम क्वेश्चन आहे, तुम्ही सोडवायचंय. सोडवणार, 2 मी सोडून दिले, 2 तुम्ही सोडवायचे. जायचं पुढे. बघा काय हा पुढचा क्वेश्चन, 6 अधिक 5 आणि पुढे काय रे, 7 अधिक 4. बरेच मुलं इथं काय करतील रे, 6 अधिक 5 करतील. होईल का असं, नाही, कारण बोडोमासनुसार आधी ब्रॅकेट सोडवतो. चला 6 अधिक 5 जसंच्या तसं ब्रॅकेट मध्ये काय, 7 अधिक 4 किती होतात रे, 11 होतात. मग या दोघांचा काय होईल, गुणाकार, बरोबर आहे का. 11 5 55. 55 आणि 6 किती रे, 61. झालं मित्रांनो. काय अवघड आहे का, प्रत्येक टाईप मित्रांनो मी इथं काय घेतोय तुमच्यासाठी, सोपं आहे. चला लाईक होऊन जाऊ द्या, लाईकला लाजायचं नाहीये. पुढचा काय, सेम. सगळ्यात आधी मित्रांनो काय सोडवणार, मग तुम्ही ब्रॅकेट सोडवणार. सोडवणार का याचा आन्सर, का सोडून देऊ. चला सोडून देतो. काय, -9 अधिक 6 पुढे काय रे, ब्रॅकेट मध्ये -12 अधिक 6 गुणिला 4. सगळ्यात आधी बोडमासनुसार काय सोडवणार, ब्रॅकेट. -9 + 6 -3 करणार का, नाही, कारण का रे, ब्रॅकेट सोडवतो आधी आपण. ब्रॅकेट मध्ये काय, सगळ्यात आधी गुणाकार होईल, 6 चोक 24. बरोबर आहे, स्टेप बाय स्टेप जायचं मित्रांनो. -9 + 6, 24 मधून 12 गेले, 12. एक ब्रॅकेट मध्ये आणि एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर काय होतो, गुणाकार. सगळ्यात आधी हा गुणाकार करा बोडोमासनुसार. 12 किती रे, 72. आता 72 मधून 9 वजा करा.
तर 72 मधून 9 वजा केले तर याचा आन्सर काय येणार आहे रे? 63. ऑप्शन नंबर 1. काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो, एकदम काय आहे, सोपं आहे. जायचं पुढे. सेम मित्रांनो बघा, सेम टाईपवर आहे. सोडवणार तुम्ही? चला तुम्हाला सोडवायला द्यायचंय मला. जर मित्रांनो हा व्हिडिओ मधला सर्व बेसिक शिकले असणार तर याचा आन्सर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की द्यायचंय मित्रांनो. मजा येते ना हे क्वेश्चन सोडवायला? काय येते रे? मजा येते. चला सगळ्यांनी याचा आन्सर मित्रांनो तुम्ही काय व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला द्यायचंय. मी जास्त होमवर्क का देतोय? कारण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे मित्रांनो. हा टॉपिक काय आहे? खूप महत्वाचा आहे. ओके, देणार याचा आन्सर. जाऊ मी पुढे. चला पुढचा क्वेश्चन सेम आहे मित्रांनो, सेम टाईप वरती देणार तुम्ही याचंही आन्सर. वाटल्यास मागचा मी सोडून देतो, हा तुम्ही सोडवा वाटल्यास. ओके, हा मी सोडून देतो. चला काय -5 प्लस 8 काय रे -19 प्लस 7 गुणिला 6 अधिक 56 भागिला -7. काय बोर्डमास नुसार आधी ब्रॅकेट सोडवणार. करा -5 अधिक 8 -19 जसा जसा अधिक 7 गुणिला 6 किती रे? 42 आणि 56 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर 7 8 56. एक मायनस मध्ये म्हणून आन्सर कशात येईल? मायनस मध्ये, डिव्हिजन मध्ये. हे विसरले नाही ना? चला काय येईल? यांची डायरेक्ट बेरीज करणार का रे? नाही. करणार का? नाही. चला -19 अधिक 42 हे प्लस मायनस काय होईल? मायनस. काही डाऊट? -5 अधिक 8. चला हा -19 आणि हा -8 किती होईल? -27 होईल. बरोबर आहे. अधिक 42 जसंच्या तसा. -5 अधिक 8 42 मधून 42 मधून 27 गेले किती उरले? 15. कळालं? चला यांचा काय होईल? गुणाकार. काय होईल? गुणाकार. 15 8 किती रे? 120 आणि 120 मधून 5 गेले किती उरले? 115. तर याचा आन्सर काय येणार आहे? प्लस 115. चला मी सोडून दिला. काय अवघड आहे का मित्रांनो? तुम्हीच सांगा. स्टेप बाय स्टेप लिहून दिलेला आहे आणि मग मित्रांनो सेम याच्यानुसार हा सोडवायचा आहे. त्याच्यापेक्षा हा सोपा आहे. सोडवणार? चला जायचं पुढे. सेम आहे मित्रांनो, सोडवणार का? बघा आता ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट दिसतोय. चला सोडवून देतो. घाबरू नका, लाजू नका. ओके, लाईक करायला लाजायचं नाही. चला लाईक होऊन जाऊ द्या. कमेंट पण करा मित्रांनो. चला काय रे? 6 वजा 4 5 अधिक 7 गुणिला -3 अधिक 88 भागिला 4. ओके, बघा मित्रांनो या मोठ्या ब्रॅकेट मध्ये अजून आतला ब्रॅकेट आहे. जेव्हा ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट असेल तर सगळ्यात आधी आतला ब्रॅकेट सोडवायचा मित्रांनो, लक्षात ठेवा. सगळ्यात आधी हा आतला ब्रॅकेट सोडून घेऊया. काय येईल रे? 3 6 वजा 4 करणार का रे? नाही, ते जसंच्या तसं ठेवायचं. हा आतला ब्रॅकेट सोडवा. 5 अधिक हे 7 गुणिला -3 केलं तर किती होईल रे? -21. बरोबर आहे. आणि 88 ला 4 ने डिवाइड केलं तर किती येईल? 22 येईल. काही डाऊट? 4 दुने 8 4 दुने 8. काय येईल पुढे? 3 6 वजा 4. ओके मित्रांनो, चला करा हे प्लस मायनस काय होईल? -21 अधिक 22 येईल असं. 3 हे 6 वजा 4 होईल का रे? नाही, चुकून पण करू नका मित्रांनो. चला हा 22 आणि 5 किती रे? 27. 27 मधून 21 गेले 6. लिहू का 6? या दोघांचा काय होईल? गुणाकार. म्हणून मित्रांनो हे 6 वजा 4 होईल का? नाही, हे ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर येतं, दोघांचा गुणाकार होतो ना. सगळ्यात आधी बोर्डमास नुसार गुणाकार करतो. 6 चोक 24. कळालं? तर काय येईल रे? 6 मधून 24 गेले किती राहिले? -18. -18 गुणिला 3 किती होतात? -54. तर याचा आन्सर काय येईल? -54. काही डाऊट? सर्व बेसिक पक्क पाहिजे मित्रांनो. जेवढं तुमचं बेसिक पक्क असेल तर तेवढं काय रे क्वेश्चन सोडवणं काय मित्रांनो? सोपं आहे. सोपं आहे का? सांगा. काही अवघड आहे का? आहे का? मग लय भारी आहे ना, लय भारी. चला सेम क्वेश्चन आहे मित्रांनो, याचा आन्सर तुम्ही द्यायचंय मला. ओके, मी तुम्हाला का देतोय रे?
तुम्हाला येणं गरजेचं आहे. काय? तुम्हाला येणं गरजेचं आहे. देणार तुम्ही, द्यायचंय. ओके. आता हा मित्रांनो शेवटचा याच्यावरचा टाईप उरलेला आहे. सर्व बेसिक पक्क झालं का रे? मला सांगा. हा पण मित्रांनो सोपा आहे. आपण आजकाल टाईप असा खूप विचारतायत. काय रे? इथून माहिती काढून घ्यायचा. बघा प्लसचा अर्थ काय दिलेला रे? मायनस. मायनसचा अर्थ काय दिलेला आहे? इंटू. डिवाइडचा अर्थ काय दिलेला आहे? प्लस. आणि इंटूचा अर्थ काय दिलेला आहे रे? डिवाइड. हे सिम्बॉल काढून घ्यायचे आणि ते इथे टाकायचे ओरिजिनल क्वेश्चन मध्ये. काय बघा ओरिजिनल क्वेश्चन? 25 गुणिला 5 गुणिल्याचा काय आपल्याकडे? डिवाइड. टाकू का मी? डिवाइड. पुढे काय? डिवाइड आहे. डिवाइडचं काय रे आपल्याकडे? प्लस. येईल असं. पुढे मायनस आहे. मायनसचं काय? इंटू. आणि पुढे प्लस. प्लसचं काय रे? मायनस. हे चिन्ह काय मित्रांनो? चेंज करून घ्यायचे याच्यानुसार. आणि नंतर बोर्डमास वापरायचा. सगळ्यात आधी काय होईल? भागाकार. 25 भागीला 5 किती? 5. अधिक 7 गुणिला 4 किती? 28. वजा 5. त्या 5तून 5 गेले 0. काय उरलं? फक्त 28. झालं मित्रांनो. काय अवघड आहे? एकदम सोपं आहे मित्रांनो. आहे का सोपं? तुम्हीच सांगा. जायचं पुढे. सेम आहे मित्रांनो. बघा काय रे? हे चिन्ह व्यवस्थित लिहून घ्यायचं. डिवाइडचा अर्थ काय दिलेला आपल्याला? मायनस. इंटूचा अर्थ काय दिलेला आहे? डिवाइड. प्लसचा अर्थ काय दिलेला आहे? इंटू. आणि मायनसचा अर्थ काय दिलेला आहे? प्लस. ओके. चला करा चेंज इथं. 9 गुणिला 3 गुणिल्याचं काय रे आपल्याकडे? डिवाइड. प्लसचं काय? इंटू. मायनसचं काय? प्लस. डिवाइडचं काय? मायनस. आणि मायनसचं काय? प्लस. येईल असं. वापरा बोर्डमास. आता मित्रांनो बघा हे एकत्र आहे. बघा डिवाइड आणि इंटू एकत्र आहे. लगेच इथं गुणाकार करणार का रे? नाही. जेव्हा असं एकत्र असेल मित्रांनो सगळ्यात आधी भागाकार करायचा. हे दोघं एकत्र आहे ना चिन्ह. कळालं? जेव्हा दोघं एकत्र असेल तर सगळ्यात आधी भागाकार बोर्डमासनुसार. 9 भागीला 3 किती रे? 3. पुढचा गुणिला 4 जसंच जसं. हे 6तून 2 गेले 4. अधिक 5 जसं जसं. 3 चोक किती रे? 12. आणि 4 आणि 5 किती? 9. 12 आणि 9 किती होतात? 21. तर याचा आन्सर काय येणार आहे? सोपं आहे. मित्रांनो क्लिअर होतंय का? तर सर्व गोष्टी तुमच्या बेसिक क्लिअर झाल्या असतील तर प्रत्येकाने व्हिडिओमध्ये टाकायचंय. सर आजचं लेक्चर खूप छान झालंय. माझे सर्व बेसिक क्लिअर झालंय. ही कमेंट नक्की टाकायची म्हणजे मला कळेल की तुमचं बेसिक पक्क झालेलं आहे का नाही. आणि जर तुम्हाला अजून वाटत असेल की ह्या टॉपिक वरती अजून क्वेश्चन घ्या, अजून लेक्चर घ्या तर तुम्ही ते देखील टाकायचंय. म्हणजे आपण अजून मित्रांनो प्रॅक्टिस करून घेऊ. ओके. क्लिअर? तर मित्रांनो समजलंय? लाईक करा. लाईक करा. चला लाईक आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. आता मित्रांनो सेम क्वेश्चन आहे. तुम्ही सोडवायचा आहे. सोडवणार? हा आणि हा सेम क्वेश्चन आहे मित्रांनो. चला सोडवणार? कळालं? हा मी सोडून देतो वाटल्यास ब्रॅकेट आहे ना. मी घाबरून जाणार परत. बघा प्लसच्या ठिकाणी काय रे? मायनस. मायनसच्या ठिकाणी काय? डिवाइड. डिवाइडच्या ठिकाणी काय? इंटू. आणि इंटूच्या ठिकाणी काय रे? प्लस. ओके. चला टाका मग इथं. काय रे ब्रॅकेटमध्ये 18 अधिकचं काय आपल्याकडे? मायनस. येईल का? डिवाइडचं काय आपल्याकडे? इंटू. मायनसचं काय रे? डिवाइड. ओके. इंटूचं काय आपल्याकडे? प्लस. आणि प्लसचं काय रे? मायनस. येईल असं. प्रत्येक ब्रॅकेट सेपरेट सोडून घ्यायचा. 18तून 5 गेले 13. 20 भागीला 5 4. आणि 13तून 11 गेले 2. 13 चोक किती रे? 52. 52 अधिक 2 किती? 54. झालं मित्रांनो. काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा. समजलंय सगळ्यांना? ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे भरपूर क्वेश्चनची प्रॅक्टिस प्रत्येक टाईप आपण या व्हिडिओच्या लेक्चरमध्ये मित्रांनो काय केलेलं आहे? आपण कव्हर केलाय. कसं झालं लेक्चर? व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवायचंय. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असेच आपल्याला वेगवेगळे लेक्चर बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब तर करायचंच आहे. प्लस आपल्या टेलिग्राम ग्रुप देखील आहे मित्रांनो. त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करून ठेवायचं आहे. त्याच्यावरती तर या व्हिडिओची लिंक येतेच. प्लस जर काही एक्झामची अपडेट आली, फॉर्म भरणं वगैरे हे सर्व मित्रांनो आपण टेलिग्राम ग्रुपवरती टाकतो. तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवा. टिक्कर मराठी नावाने ग्रुप आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्यातल्या लिंकवरती जाऊन
लिंक वरती जाऊन जॉईन करा मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा, या वर्षी काही करून आपल्याला कुठल्या तरी एक्झाम मध्ये मित्रांनो आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. तर यासाठी मित्रांनो बघा, आम्ही मित्रांनो प्रत्येक फॅकल्टी तुमच्यासाठी लेक्चर घेतोय. दिवसभरात आपले 5 लेक्चर होतात. प्रत्येक सब्जेक्टचं एक एक लेक्चर होतंय मित्रांनो. तर सर्व लेक्चर आम्ही जेवढी मेहनत घेतोय तुम्ही देखील तुमच्याकडून करायची मित्रांनो. आणि लवकरच आपली सरळ सेवा भरतीसाठी आपली बॅच सुरू होणार आहे. तर बॅच साठी सुद्धा मित्रांनो तुम्ही काय करायचंय, कॉन्टॅक्ट करायचा आहे मित्रांनो. ओके, तर थांबूया. थँक्यू सो मच.